हाय हॅलो नमस्कार परिमॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप छान जाऊ दे. काय म्हणली परी? मला एकदम कडक चपाती खायची. कडक एकदम काळी आणि दात पडलेत ना. काळी दिसते ना परी. काळी चपाती खाल्ल्यावर काळ काळ होतं मग. ते चांगले लागते, कुरकुरे लागते म्हणून आवडते. आंघोळ कर ना तू. आधी चपाती खाती आधी आंघोळ करती. घेते लागते मग मी एवढं. ऐका ना, तुम्हाला चहा चपाती आवडते का? आणि चपाती एकदम तुपातली छान छान एकदम आवडते का? हे नक्की सांगा कमेंट मध्ये. घरी पण आणली आईची दहा हे दुखत. कडक चपाती आवडते मॅडमला, कडक. आता चपाती बरोबर वांग्याचं भरीत पण बनवणार आहे. डब्याला पण महिला होईल. आणि आता नाश्ता करायचा चपातीचा. काय परी? जाण्यासाठी सगळं आवरून घेतलं. सकाळी बॅग वगैरे सगळी भरली, पण ह्यांनी चावीच काही घरी ठेवली नाही. त्याच्यामुळे मग आता बघूया दुपारून जायचं काय होतंय. गेली तर दुपारून जाईन, नाही तर मग कॅन्सल करायचं, उद्या सकाळी जायचं. तर आता चाललं आम्ही थोडंसं बाहेर, काम आहे आमचं, त्याच्यामुळे मग आल्यानंतर पुन्हा बोलते तुमच्याशी. तर आई आणि मी दौंडमध्ये गेलो होतो शॉपिंगसाठी, कारण मला थोडीफार शॉपिंग करायची होती. लग्न पण जवळ आलं आहे आणि माझ्याजवळचं काही साहित्य पण संपलं होतं, मेकअपचं साहित्य किंवा ज्वेलरी वगैरे. तर तीच खरेदी केली थोडीशी. त्याच्यानंतर बघू शकता इथे दौंडमध्ये मस्तपैकी गजरे बघून काय मला शूट करण्याचा मोह आवरला नाही, त्याच्यामुळे थोडंफार शूट घेतलं. त्याच्यानंतर आईला अस्तर वगैरे घ्यायचं होतं, त्याच्यामुळे मग आम्ही निघालो अस्तरच्या दुकानाकडे. तर हे बॅगचं दुकान बघू शकताय, खूप वर्षापासूनचं दुकान आहे हे. खूप जुनं दुकान आहे आणि खूप क्वालिटी छान असते इथे बॅगची. प्रॉपर दौंडमध्ये आहे. आणि त्याच्यानंतर मग आम्ही ड्रेस बघण्यासाठी सुद्धा आलो. तर इथं बघू शकता बालाजी ड्रेस मटेरियल म्हणून दौंडमध्ये दुकान आहे. तिथं खूप छान छान ड्रेस लावले होते. त्याच्यानंतर आम्ही परीसाठी सुद्धा ड्रेस बघायला आलो, कारण परीला पण ड्रेस घ्यायचा होता. मम्मी घेणार होती, पण इतकं काय मला चॉईस पडत नव्हतं. होता एक दोन छान, पण प्राईस खूप सांगत होते त्याची, त्याच्यामुळे मग तो नाही घेतला आम्ही. मग फक्त मी तिथलं थोडंफार काही शूट घेतलं. मला हे टॉप्स वगैरे खूप आवडले. खूप छान छान डिझाईन होत्या, कलर व्हरायटी खूप होती इथे. जर कोणी दौंडमधून बिलॉंग करत असाल तर इथं बालाजी ड्रेस मटेरियलमध्ये तुम्ही नक्की येऊन घेऊ शकता. खूप छान आहे. तर हा एक ड्रेस परीसाठी मम्मीला पण आवडला होता आणि मला पण आवडला होता, आणि खूप छान होता जॉकेटचा ड्रेस. त्याच्यानंतर मग आम्ही प्रकाशमध्ये गेलो. दौंडमध्ये प्रकाश हे खूप फेमस कपड्याचं दुकान आहे. आणि बाहेरच बघू शकता इथं पुतळे असतात, त्यांना ड्रेस खूप छान लावले होते. पण जरा थोडंसं दाखवते आणि कोणती सिलेक्ट होती ती नंतर तुम्हाला सांगेन. आम्ही आलो होतो प्रकाशमध्ये साडी घ्यायला. प्रकाशमध्ये साड्या एक नंबर असतात आणि मला आईसाठी साडी घ्यायची होती, त्याच्यामुळे मग आलो होतो. तर खूप साऱ्या साड्या बघितल्या, खूप वेगवेगळ्या पॅटर्नच्या होत्या. आणि ही बघू शकता इथं शिलासुद्धा आहे. परत मुनिया पैठणी पण आहे, मुनिया बॉर्डरची साडी असते ती पण आहे. भरपूर साऱ्या व्हरायटीच्या होत्या. इरकल होती, गडवाल होती. खूप छान छान प्रकारच्या काठपदर साड्या होत्या. पण आता नवीन जो ट्रेंड चालू आहे ना, मग आम्ही त्यामधली साडी घेतलेली आहे. आणि खूप छान छान साड्या होत्या. मला तर खूप आवडल्या साड्या, कारण प्रकाशमध्ये साड्या एक नंबर असतात. कारण आमच्या इकडचे सगळे लोक प्रकाशमध्येच जातात. खूप छान छान साड्या भेटतात तिथे, मस्त असतात. पुण्याला जशा साड्या मिळतात ना, तशाच इथं पण साड्या असतात. थोडाफार रेट जास्त असतो, पण आता ते चालायचंच, गावाकडे कसं चालतं. तर आता ही बघू शकताय तुम्ही, ही पोपटी कलरची साडी. तर ही मूळचंदमधून सेम आईला घेतलेली आहे मी. तर ह्यातलाच मी दुसरा एक प्रकार आईसाठी आत्ता इथं प्रकाशमध्ये चॉईस केला आहे, तो तुम्हाला पुढे दिसेलच. तर ही साडी तर मला अजिबात नाही आवडली. खूप अशी डार्क होती आणि त्याच्या बुट्ट्या पण इतक्या जवळजवळ होत्या ना, इतक्या काही छान वाटत नव्हती. मला तर नाही आवडली ही साडी. नंतर पुढे पण खूप खूप साड्या बघितल्या आम्ही, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या बघितल्या. जरा वेळ पण होता, त्याच्यामुळे आम्ही पटपट बघत होतो.
आणि त्यातली मग एक फायनल पटकन केली. पण माझं मन सारखं एका इरकल साडीकडेच जात होते. तर ही बघू शकता तुम्ही इरकल साडी, गडवालमधलीच गडवाली इरकल आहे आणि खूप खूप छान पॅटर्न आहे. मला खूप आवडतात इरकल, गडवाल. तुम्ही माझ्या खूप साड्या अशा बघितल्या असतील. तर ही एक साडी मस्त वाटत होती. आईसाठी म्हणत होती मी. तर आम्ही ह्यामधलीच एक साडी चॉईस केली आणि मग त्यानंतर आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर मग मी साड्यांना गोंडे बसवले. तुम्ही बघू शकता हे घरच्या घरी गोंडे बसवलेले आहेत. खूप छान दिसतात साड्यांना, कारण काही साड्यांना गोंडे वगैरे नव्हते म्हणून मग मी घरच्या घरी बसवलेले आहेत. त्याच्यानंतर मग आम्ही संध्याकाळच्या वेळेला बाजारामध्ये निघालो होतो. दुपारच्या वेळेला काही शूटच केलं नाही मी, कारण ह्या साड्यांनाच गोंडे बसवण्यात मला खूप सारा टाईम गेला. तर आई म्हणली आता आपण बाजारामध्ये जाऊन येऊ. तर थोडाफार भाजीला आणायचं होतं, कारण उद्या मला जायचं आहे आणि आजचं जायचं कॅन्सल झालं, त्यामुळे डब्याला न्यायला लागणार आहे. तर त्यानंतर मग लेस वगैरे पण घ्यायची होती. तर लेस घेतली आणि जशी ब्लाऊजची डिझाईन आहे किंवा जसा ब्लाऊजचा कलर आहे त्याप्रमाणेच लेस. नंतर मग घरी आलो. घरी आल्यानंतर बाजारामधून कवट आणलं होतं. तर परीला खूप आवडतं हे कवट, म्हणून मग मी फोडायला घेतलं. कवट खूप छान निघलं होतं आणि येतानाच आम्ही पिकलेलं घेऊन आलो होतो. गावाकडे अशा गोष्टी खायला मिळतात, शहराकडे जास्त करून नाही खाणं होत. त्याच्यामुळे गावाकडे आल्यावरती ह्या अशा गोष्टी आवर्जून मी आईबरोबर बाजारात जाऊन घेऊन येत असते. आणि भाज्या पण खूप वेगवेगळ्या प्रकारच्या होत्या. चिलाची भाजी होती, हादग्याच्या फुलांची भाजी तर मला मिळालीच नाही. मग कवट दिसल्यावरती मोह आवरला नाही म्हणून मग कवट घेऊन आलो. त्याच्यानंतर मग कवट फोडलं, त्याच्यामध्ये गूळ कालवला. ह्याच्यामध्ये आपण साखर पण टाकू शकतो, पण गुळाने खूप छान लागतं. तर गूळ टाकला आणि हे छानपैकी मिक्स केलं आणि परीला खायला दिलं. घरात सगळ्यांना दिलं, सगळ्यांना खूप आवडतं. आता उद्या सकाळी फायनली मी पुण्याला जाते, त्याच्यामुळे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि उद्याचा व्लॉग बघायला विसरू नका. बाय बाय.